नमस्कार. आज आपण एका सुंदर मराठी कवितेवर बोलणार आहोत. आषाढी एकादशी आणि विठ्ठलाच्या भेटीची जी एक तीव्र आस असते ना, ती या कवितेत उतरली आहे. हो, अगदी. ही रचना विठ्ठल भेटीची आस, आषाढी एकादशी भाव मधून घेतली आहे. आणि आज आपण याच कवितेतील ती जी तळमळ आहे विठ्ठल दर्शनाची, ती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. कवितेची सुरुवातच बघा किती थेट आहे. लोचनात तूच आहे, तूच अंतरात. म्हणजे काय? म्हणजे विठ्ठल फक्त मंदिरात किंवा पंढरपुरात नाही, नाही. तर तो भक्ताच्या डोळ्यात आहे, त्याच्या हृदयात आहे, त्याच्या अस्तित्वाचाच भाग झालाय. हो ना. आणि ही ओळ कवितेत परत परत येते, जणू काही हृदयाचा ठेकाच असावा. अगदी. ती त्या भक्तीची ध्रुव ओळ आहे. आणि मग हे जे विठ्ठलमय होणं आहे, ते कवी फक्त सांगत नाहीये, काही प्रतीकं वापरतोय. डोक्यावर वृंदावन, हातात टाळ, गळ्यात माळ, मुखी नाम. आता ही फक्त चिन्ह आहेत का, की यामागे काहीतरी खोल अर्थ आहे? खूप छान प्रश्न आहे. कारण ही केवळ म्हणजे बाह्यचिन्ह नाहीयेत, ही सजावट नाहीये. अच्छा. हे भक्ताच्या संपूर्ण समर्पणाची भाषा आहे. डोक्यावर वृंदावन म्हणजे काय, तर विचारांमध्ये सतत भक्ती. ओके. हातात टाळ म्हणजे कृतीतून भक्ती. प्रत्येक कामात विठ्ठल नाम. आणि गळ्यात माळ म्हणजे? गळ्यात माळ, मुखी नाम. हे तर अखंड नामस्मरणाचं प्रतीक आहे. रात्रंदिवस म्हणजे भक्त देहाने आणि मनाने पूर्णपणे विठ्ठलाशी एकरूप झालाय. म्हणजे हे फक्त दाखवणं नाही, तर ते जगणं आहे. अगदी बरोबर. ते त्याच्या आंतरिक ओढीचं, त्याच्या समर्पणाचं प्रतीक आहे. पण मग पुढे कवी थोडा भूतकाळात जातो. काही संतांचा उल्लेख येतो. सखू, औली, नामदेव, जनाबाई, तुकोबा महाराज. हो. आता हा फक्त आदर आहे, की यात थोडी स्वतःच्या अपुरेपणाची भावना पण आहे? काय वाटतं? मला वाटतं इथेच कवितेतला तो खरा म्हणजे वैयक्तिक स्पर्श जाणवतो. भक्त फक्त संतांची महती नाही गात आहे, नाही. तो स्वतःला त्यांच्या पंक्तीत बघू इच्छितो. आणि बघा ना, तो थेट विचारतो देवाकडे, मला नाही गोधडीत जणीच्या भावाला. हो, ही ओळ खरंच खूप महत्वाची आहे. म्हणजे जनाबाईला जर तिच्या रोजच्या कामात, त्या गोधडी शिवण्यात विठ्ठल दिसू शकला, तिचा भार हलका करू शकला, तर मग मला का नाही? हा देवाकडे केलेला हक्क आहे एक प्रकारे. थोडी तक्रार पण आहे. यात फक्त श्रद्धा नाही, तर देवाशी एक अत्यंत जवळचं मानवी नातं दिसतंय. खरंय. ती तक्रार सुद्धा प्रेमापोटीची आहे. निश्चितच. आणि मग याच तीव्र ओढीतून शेवटच्या कडव्यात काय होतं? भक्ताला सगळीकडे विठ्ठल दिसू लागतो. हो. जिथे तिथे ठाई ठाई तुझा होई भास. ती एक परमोच्च अवस्था आहे. पण त्या अवस्थेतही तो स्वतःला विसरत नाही. म्हणजे स्वतःपुरता विचार करत नाही. तो विठ्ठलाच्या परिवाराचा विचार करतो. रुक्मिणी मागे का उभी आहे, तिला जवळ घे करात, अशी विनंती करतो. हे थोडं अनपेक्षित वाटतं. आणि हेच तर या कवितेचं सौंदर्य आहे. भक्ताची जी तळमळ आहे, ती फक्त स्वतःच्या भेटीपुरती किंवा मुक्तीपुरती नाहीये. त्याची सहानुभूती, त्याची कळकळ रुक्मिणी मातेपर्यंत पोहोचते. आता हे कदाचित काय म्हणतात त्याला, विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये रुक्मिणी ज्या प्रकारे मागे उभी असते, त्यावर एक हळुवार भाष्य असेल. असू शकतं. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे हे भक्ताच्या विशाल हृदयाचं प्रतीक आहे. त्याची भक्ती इतकी तल्लीन झाली आहे की त्याला आता देव आणि देवी यांच्या नात्याची पण काळजी वाटते. म्हणजे तो फक्त भक्त नाही राहिला आता. नाही, तो त्या दैवी कुटुंबाचाच एक सदस्य असल्यासारखा बोलतोय, विनंती करतोय. खरंच की. ही कविता म्हणजे विठ्ठल भक्तीचा एक खूप सुंदर प्रवास आहे. साध्या प्रतीकांपासून सुरुवात होते, मग संतांच्या आठवणी येतात, देवाशी एक प्रकारचा संवाद होतो. हो, तक्रार येते. आणि शेवटी सगळे एका व्यापक सहानुभूतीत म्हणजे रुक्मिणी मातेच्या काळजीमध्ये विलीन होतं. अगदी बरोबर. यातून केवळ भक्तीचं ते उत्कट रूप नाही दिसत, तर देवाशी असलेल्या भक्ताचं जे नातं आहे ते किती बहुआयामी आहे उलगडतं. तो स्तवन करतो, पण तो प्रश्नही विचारतो. तो स्वतःसाठी मागतो, पण त्याला इतरांचीही काळजी आहे. खरंय. भक्तीचं हे जे स्वरूप आहे, जिथे वैयक्तिक आस आणि वैश्विक करुणा एकत्र येतात, ते आपल्याला काय शिकवून जातं, यावर नक्कीच विचार करायला हवा.